आषाढ महिना म्हणलं की आठवते पंढरपूरची वारी. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे निघतात. लोकमान्यतेनुसार वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टिकाऊ आणि सहज नेता येतील असे पदार्थ जसे की तिखट पुऱ्या, धपाटे, कापण्या बनवले जात असत. तसेच पावसाळ्यात शेतीची कामे वाढत असल्यामुळे घरासाठीही असे टिकणारे पदार्थ करून ठेवण्याची प्रथा होती. त्यामुळे आषाढ तळणी आणि आषाढी वारी यांचा काळ एकच असल्याने या दोन्ही परंपरा एकमेकांशी जोडल्या गेल्या. अशीच परंपरा जपणारी ही रेसिपी आज आपणही बनवणार आहोत. तर कापण्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवरती पातेलं ठेवलंय. त्यात 1 वाटी चिरलेला गूळ घातलेला आहे. गूळ चिरूनच घ्यायचा म्हणजे तो पटकन वितळतो. आता त्यामध्ये त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घातलंय. आता या पाण्यामध्ये गूळ संपूर्णपणे वितळू द्यायचा. अशा प्रकारे चमच्याने थोडंसं ढवळून घेते जेणेकरून त्यामध्ये गुळाचे तुकडे राहू नयेत. आपण बारीक असा चिरून घेतलेला होता त्यामुळे पटकन तो पाण्यामध्ये वितळतो. बघा 1-2 मिनिटांमध्ये संपूर्णपणे गूळ वितळलेला आहे. आता गॅस बंद करून देते आणि संपूर्णपणे थंड व्हायची वाट बघूया. इकडे एका बोलमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते. आपण ज्या वाटीने गूळ घेतलाय ना त्याच वाटीने सगळं साहित्य घेते मी. म्हणजे पाणी, गव्हाचं पीठ, बेसन वगैरे सगळं काही. तुम्हीही कोणत्याही प्रकारचं एखादं भांडं घ्या आणि त्यानेच बाकीचं साहित्य घ्या म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही. 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बेसन घातलं. चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलं आणि मोठे 3 चमचे हे कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये मी घालते. तेलाचं मोहन घातल्यामुळे ना आपल्या ज्या कापण्या आहेत ना त्या चिवट चिकट न होता मस्त अशा खुसखुशीत होतात. त्यामुळे याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचंच. सुरुवातीला थोडंसं असं चमच्याने मी मिक्स करून घेते कारण हे तेलाचं मोहन जे असतं ना ते खूप गरम असतं, चटका बसेल म्हणून. आणि एखाद्या मिनिटानंतर मग मात्र हातानेच असं सगळं ह्या पिठाला चोळून लावायचे. व्यवस्थितरित्या संपूर्ण पिठाला तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे आणि ते हातानेच व्यवस्थित लागतं. कापण्या हा जरी साधा सोपा पदार्थ असला तरीही बऱ्याच जणांचा तो बिघडतो. म्हणजे कोणाच्या कापण्या वातड होतात, कोणाच्या चिवट होतात, तर कोणाच्या अगदी जास्त कडक होतात. असं होऊ नये म्हणून भरपूर साऱ्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे, ज्या माझ्या आजीच्या आणि आईच्या टिप्स आहेत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर संपूर्ण पिठाला तेलाचं मोहन चोळून लावल्यानंतर ही बडीशेप, सुंठ आणि वेलदोड्याची पुडी यामध्ये घातली आहे मोठे 2 चमचे. तर यामध्ये बडीशेपचं प्रमाण जास्त घेतलं, थोडीशी सुंठ घेतली आणि अगदी 1 ते 2 विलायची घातलेली आहे. खरं तर गुळासोबत विलायचीचं कॉम्बिनेशन बरेच जण वापरत नाहीत, पण आमच्याकडे त्याचा फ्लेवर आवडतो कापण्यामध्ये म्हणून मी थोडीशी विलायची घातली आहे. तर मग अशी आपण जो गुळाचा पाक म्हणजेच पाणी करून घेतलं होतं ना गुळाचं, ते थोडं थोडं यामध्ये घालत आता याचं पीठ भिजवून घ्यायचंय. हे संपूर्णपणे थंड करून घ्यायचं बरं का. अगदीच जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कोमट तरी करा, पण गरम पाण्यामध्ये हे पीठ कधीच भिजवायचं नाही. जरी आपण सगळं साहित्य मोजून घेतलं असलं ना तरीही हे जे गुळाचं पाणी आहे ते अंदाज बघत बघतच घालायचं, एकदम सगळं घालायचं नाही. काय होतं, जर पीठ अगदीच बारीक दळलेलं असेल ना गव्हाचं तर त्यामध्ये हा गुळाचा पाक कमी लागू शकतो आणि मग त्यामुळे परत कोरडं पीठ मिसळा, मग ते घट्ट करून घ्या. त्यामुळे कापण्यांची गोडी कमी होऊ शकते आणि कमी गोड कापण्या खायला छान लागत नाहीत. अशा भरपूर गोड असतील ना तरच त्या टेस्टी लागतात. म्हणूनच अंदाज बघत बघत पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला. मी तुम्हाला मगाशी म्हणले होते की आईच्या, आजीच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून कापण्या अजिबातच बिघडणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तेलाचं मोहन. ते कडकडीत असंच घालायचं, जास्त प्रमाणामध्येही घालायचं नाही आणि अगदी कमीही घालायचं नाही. जर तेलाचं मोहनच नाही घातलं तर त्या कापण्या अगदीच अशा चिवट होतात, खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे ती महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. तर इथे बघा आपलं हे पीठ भिजवून झाले. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि साधारण 15 ते 20 मिनिटांपर्यंत हे असंच भिजत ठेवूया. इथं 20-1 मिनिटं झाली आहेत. सगळा सेटअप करून घेतलाय मी कापण्या बनवण्यासाठीचा. पळपोट लाटणं घेतलंय, सुरी घेतलेली आहे कापण्या कट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खसखस.
खसखस असल्याशिवाय कापण्या आहेत असं समजतच नाही. कापण्याच्या वरून जी खसखस आपण लावतो ना त्यावरून त्या कापण्या आहेत हे ओळखायला येतं आणि खूप सुंदर दिसतात त्या दिसायला. अजून एकदा हे पीठ मी मळून असं मऊ करून घेतलं आणि आता याचे एकसारखे 3 गोळे करून घेते. त्यानंतर आपण लगेचच लाटायला घेणार आहोत. गोळा तोडताना तुमच्या लक्षात येत असेल की हे जे पीठ भिजवलंय ना आपण ते बऱ्यापैकी असं घट्टसर आहे आणि कापण्यासाठी असंच पीठ लागतं. काय होतं जर सैलसर असं पीठ भिजवलं ना तर त्या कापण्यावरती असे खूप सारे बुडबुडे येतात आणि त्यानंतर ते फुटतात. मग दिसायला त्या कापण्या छान दिसत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या चिवट होतात, खुसखुशीत होत नाहीत. म्हणूनच पीठ भिजवताना ते कधीही असं घट्टसरच भिजवून घ्यायचं. परफेक्ट कापण्या होण्यासाठी परफेक्ट पीठ भिजवणं तितकंच गरजेचं असतं. म्हणूनच ही दुसरी महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. तर बघा हातानेच मी असा मऊसर गोळा बनवून घेतला. आता हे लाटून घेणार आहे आपण. यामध्ये आपण तेलाचं मोहन घातलंय त्यामुळे याला अजिबातच पीठ किंवा वरून तेल लावायची गरज नाही आहे. असंच आपण लाटू शकतो. थोडंसं आधी लाटून घ्यायचं आणि मग याच्यावरती खसखस लावायची. बरेच जण काय करतात ही पोळी पूर्णपणे लाटून घेतात आणि मग खसखस लावतात. मग ती खसखस सगळी तेलामध्ये सुटते. तसं होऊ नये म्हणून असं करायचं, आधी थोडीशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर यावरती अशी खसखस लावायची. आणि काळजी करू नका बरं का, संपूर्ण पोळीवरती ही खसखस लाटताना पसरते. जरी आपण छोट्या पोळीवरती लावलेली असली ना तरी ही मोठी पोळी जरी लाटली तरी ती पसरते सगळीकडे. फक्त मध्यभागीच न लावता कडेने वगैरे व्यवस्थित अशी लावून घ्यायची आणि मग परत अजून लाटून घ्यायचं याला. आता मी दोन्हीही बाजूने खसखस लावून घेते. काही जण एकाच बाजूने लावतात. तुमच्या आवडीनुसार एका बाजूला लावा किंवा दोन्ही बाजूला लावले ना तरीही चालते. म्हणजे दिसायला अजून सुंदर दिसतं म्हणून मी दोन्हीकडूनही लावून घेते. बघा आपण याच्यामध्ये ना बरोबर प्रमाणामध्ये तेलाचं मोहन घातलेलं होतं त्यामुळे ही पोळी अजिबात पळपोटाला चिटकत नाही. दोन्ही बाजूनी खसखस लावून घेतल्यानंतर ही पोळी आपल्याला मध्यम जाडसर अशी लाटून घ्यायची आहे. आणि हीच तिसरी आणि महत्त्वाची अशी टीप आहे. काय होतं बरेच जण खूप पातळ अशी ही पोळी लाटून घेतात त्यामुळे मग कापण्या चिवट होतात किंवा बऱ्याचदा खूप कडक होतात. आणि जर जास्त प्रमाणामध्ये जाड लाटली ना तर आतून त्याच्या पीठ राहतं आणि त्या पिठूळ लागतात. म्हणूनच अशा मध्यम जाडसर लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर मग त्या कट करायला घ्यायच्या. आज मी कमी प्रमाणामध्ये कापण्या करते म्हणून या पिठाच्या गोळ्यावरती वगैरे काही झाकलेलं नाही. पण तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये कापण्या करत असाल तर या पिठावरती काहीतरी झाकून ठेवायचं कापड वगैरे आणि केलेल्या कापण्यावरतीही झाकून ठेवायचं जेणेकरून ते जास्त कोरड्या पडणार नाहीत. बघा पोळी लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे कट करून घ्यायचे. शंकरपाळी कशी अगदी बारीक बारीक असते पण कापण्या मात्र मोठ्या असतात त्यामुळं अशा मोठ्या मोठ्या पट्ट्या याच्या कट करून घ्यायच्या. माझ्या लहानपणी ना ज्यावेळेस आई आजी अशा कापण्या करायला घ्यायच्या त्यावेळेस पोळी लाटणं तर मला खूप सोपं वाटायचं. पण या कापण्याला आकार असा कसा देतात ते मला कळायचंच नाही. मी कितीही बारीक निरीक्षण करून बघितलं ना तरीही मला हे काही जमायचं नाही. खूप अवघड काम वाटायचं कापण्या कट करणं म्हणजे तेव्हा. आत्ता मात्र मला अगदी सहजपणे हे जमतं. कारण दरवर्षीच आषाढामध्ये आमच्या घरी आषाढ तळला जातो म्हणजेच कापण्या धपाटे तिखट पुऱ्या वगैरे केल्या जातात. बघा पट्ट्या कट करून झाल्यानंतर मी पळपोट असं फिरवून घेतलं आणि मग अशा प्रकारे तिरके कट मारत मी याच्या कापण्या बनवून घेते. म्हणजे याला असा ना डायमंड आकार येतो आणि हीच कापण्यांची ओळख आहे. बघा काय भन्नाट दिसायला लागलेत दिसायलाच. आपले पूर्वज किती हुशार होते बघा. त्यांनी प्रत्येक पदार्थाला त्याचा आकार कसा बरं ठरवून दिला असेल. चकली बघा कशी गोल असते आणि या शंकरपाळ्या किंवा कापण्या बघितल्या तर अशा डायमंड आकाराच्या असतात. लाडू गोलच असतात आणि हे सगळे पदार्थ त्या आकारामध्ये पाहायलाच आपल्याला भारी वाटतात. असो बघा एक एक करून सगळ्या कापण्या मी अशाच प्रकारे आता करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या तळायला घ्यायच्यात. इथे बघा आपल्या सगळ्या कापण्या मी तयार करून घेतलेल्या आहेत.
आपण जे पीठ घेतलं होतं ना, तेवढ्या पिठामध्ये एवढ्या साऱ्या कापण्या तयार झाल्या. आता या आपण लगेचच तळायला घेतोय. त्यासाठी आधीच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. कापण्या करताना चौथी महत्त्वाची टीप म्हणजे तेलाचं तापमान. कापणी तेलामध्ये सोडायच्या आधी तेल असं मध्यम गरम असावं. जास्तही गरम नको आणि कमी गरम नको. जर कमी गरम तेलामध्ये तुम्ही कापण्या सोडल्या तर त्या जास्त प्रमाणामध्ये तेल शोषून घेतात आणि जास्त गरम तेलामध्ये सोडल्या तर त्या वरवरून तळल्या जातात आणि आतमधून तशाच कच्च्या राहतात. म्हणूनच नेहमी तेलाचं तापमान हे मध्यम गरमच ठेवायचं आणि मग एक एक करून त्यामध्ये कापण्या सोडायच्या आणि मग गॅस मंद किंवा मध्यम करून त्या तळून घ्यायच्यात आपल्याला. आता कसं असतं, कोणाचा गॅस थोडा जास्त चालतो, कोणाचा कमी चालतो, त्यानुसार तुम्ही तापमान ॲडजस्ट करा, मध्यम किंवा मंद ते. माझा गॅस थोडा जास्त चालतो म्हणून मी मंद गॅसवरतीच या कापण्या तळून घेणार आहे. तेलामध्ये त्या सोडल्यानंतर लगेचच आलटपलट करायच्या नाहीत. थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि मग झाऱ्याच्या साह्याने गोल गोल फिरवत या तळून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी व्यवस्थितरित्या तळल्या गेल्या पाहिजेत, मगच काढायच्या. गडबड अजिबात करायची नाही. मी या कापण्या तळून घेते तोपर्यंत एक गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. गेल्या 8-10 दिवसामध्ये आपले शॉर्ट व्हिडिओज तर येत होते पण लॉंग व्हिडिओज मात्र आले नाहीत. त्याचं कारण म्हणजे घरचं लग्न होतं. हो, माझ्या सख्या भावाचं लग्न असल्यामुळं मला हे कुकिंगचे व्हिडिओज बनवायला तेवढं जमलं नाही. त्यामुळे हा जो खंड पडलाय ना, तो आपण इथून पुढे भरून काढणार आहे. आणि आषाढी स्पेशल एकादशीसाठी म्हणा किंवा आकाड तळणीचे म्हणा पदार्थ आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि आपले व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि होता होईल तेवढं जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करणं, शेअर करणं ही गोष्ट तुमच्यासाठी जरी छोटी असली तरी माझ्यासाठी खूप मोठी आहे. त्यामुळं प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर तेवढं करत राहा. तर बघा, पहिला घाणा मी तळून काढला. त्यानंतर लगेचच त्याच तेलामध्ये दुसरा घाणाही सोडलेला आहे. फक्त दुसऱ्या वेळेस तेलाचं तापमान थोडं चेक करायचं, जास्त गरम तेल असायला नको. ज्या पद्धतीने आपण पहिल्या कापण्याचा घाणा तळून काढला अगदी त्याच पद्धतीने दुसराही तळून घेणार आहोत. एक बॅच तळण्यासाठी ना साधारण 3 ते 4 मिनटं तरी लागतात. तेवढ्या वेळामध्ये परफेक्ट अशा ह्या आपल्या कापण्या तयार होतात. आता सगळ्या कापण्या मी अशाच प्रकारे तळून घेते. यामध्ये आपण जी बडीशेप, सुंठ, वेलची याची पूड घातली होती त्यामुळे याचा मस्त असा सुगंध घरभर दरवळायला लागलाय. आणि लहानपणी ज्यावेळेस आजी, आई कापण्या बनवायची ना आषाढ महिन्यात, त्याची आठवण पुन्हा एकदा झाली मला आज. अगदी परफेक्ट रंग आलेला आहे बघा. अशाच रंगावरती तळायच्या, जास्तही नको आणि कमीही नको. तुम्हीही अशा प्रकारच्या कापण्या एकदा नक्कीच करून बघा आणि आषाढ महिन्यामध्ये अजून काही तुमच्याकडे करतात ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.